ए अरे मला तुला विचारायचंय, नेमकं तू कुठे जातोयस? मी आम्हालाच काम करतो. इकडे पलीकडे माझं घर आहे, तिकडे चालू. मग तू शाळेत वगैरे जातोस का? आमची लय गरीब आहे, मी शाळेत नाही गेलो. अरे मग हे केस का वाढवलायस तू? लहानपणापासून घरच्यानी मला पोतराज म्हणून सोडले, त्याच्यामुळे माझी केस वाढली. अच्छा, म्हणजे तू अज्ञानी आहेस. बरं तुला माहिती आहे का की पृथ्वी कशी आहे? ठीक आहे, आत्ता तू कशावरती उभा आहेस? जमिनीवर. अरे बाबा, म्हणजे तू कुठे राहतोस? घरी. किती अज्ञानी आहेस रे तू. अरे आपण पृथ्वीवर राहतो. परतवीवर? अरे बाबा, आपण जिथे राहतो ती आहे पृथ्वी. बरं तुला माहिती आहे का पृथ्वी कुठे आहे? पुराण सांगतं की पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावरती आहे. डोक्यावरती आहे? अरे तुला डोकंच नाही तर कसे कळणार? मला काहीच कळणार. आयुष्यात समजणार नाही. जा आता घराकडे. ए कुठे निघालास राहण्या? भाऊ घराकडे चालू मी. भाऊ एक विचारायचं होतं. बरं बोल. आता एक पोर भेटलं होतं, लय बोललं मला. ते पृथ्वी आहे की नाही शेषनागाच्या डोक्यावर आहे म्हणून. खरं आहे का? कोण म्हणलं? आता त्या पोरानं. आण्या, पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर नाही, तुझ्या माझ्यासारख्या काम करणाऱ्यांच्या हातावर आहे. हा पटलं मला. भाऊ तुम्हाला कसं माहित? अरे मी ग्रॅज्युएट आहे, म्हणजे 15वी पास आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे. आणि हो, मी सुनील साठे आहे, मला नाहीतर कोणाला माहिती आहे. साहित्याची खाण अण्णा भाऊचं लिखाण, अण्णा भाऊच्या ज्ञानानं, अण्णा भाऊच्या ज्ञानानं झालं जीवन